नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 22 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, आज प्रियाचे चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत आणि मैपतने तर तिला धमकवलं, पण आता उद्या अर्जुन पण धमकवणार आहे, म्हणजे ती आगीतून फुफाट्यात पडणार आहे। तर बघत राहा, आजचा एपिसोड बघताना तुम्हाला मजा येणार आहे माझ्या आवाजात। तर बघा, आता मधुभाऊ पुढचं सगळं रिक्रिएशन सांगतायत अर्जुनला। सायली विचारत असते पुढे काय झालं मधुभाऊ। अर्जुन मधुभाऊ म्हणतात काय होणार, माझा राग तेव्हा अनावर झाला, मी त्यांना निक्षून सांगितलं। आता त्या रिक्रिएशन मध्ये बघा, मधुभाऊ साक्षीला सांगत असतात की तुम्हाला साधं सरळ कळत नाहीये का, माझ्या घरात घुसखोरी करता, चोरी करता, पोलिसांना फोन करतो आणि खडीच फोडायला पाठवतो बघा। मग अर्जुन पुढे विचारतो ठीक आहे, मग तुम्ही पोलिसात फोन केला? चैतन्य हे सगळं शूट करतोय। मधुभाऊ म्हणतात मी पोलिसांना फोन करायला सुरुवात करणार इतक्यात विलासने माझ्या हातातून फोन हिसकवला आणि असा फेकला। मग आता अर्जुन म्हणतो फोन कुठे पडला? मग मधुभाऊ पळत जाऊन तिथे सांगतात की इथे पडला आणि मग मी तो उचलला। पोलिसांना फोन करायचा मी प्रयत्न करायला लागलो तेव्हा मागून कसला तरी आवाज आला आणि मागे वळून बघतो तर काय, साक्षीच्या हातात पिस्तूल होती। तर चैतन्य विचारतो तुम्हाला म्हणजे तुमचा फोन लागला का मधुभाऊ पोलिसांना? तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही ना, मी मागे वळून बघतो तर काय, साक्षी अशी पिस्तूल रोखून उभी होती माझ्यावर। अर्जुन म्हणतो पिस्तूल कशी? ह्या इथे समोर उभी होती का? मग अर्जुन अगदी तंतोतंत एका कॉन्स्टेबलला त्या पोझिशन मध्ये उभं करतो ज्या पोझिशन मध्ये साक्षी आणि तो विलास उभा होता। आता विलास डाव्या बाजूला उभा होता असं मधुभाऊने सांगितलंय। मग डाव्या बाजूला पण एक कॉन्स्टेबल उभा करण्यात आलाय। मग साक्षीने मधुभाऊंना कसं धमकवलं ते मधुभाऊ सगळं सांगतायत। अर्जुन तेही विचारतो की तिच्या हातात म्हणजे कुठल्या हातात पिस्तूल होतं, उजव्या का डाव्या? मधुभाऊंनी सांगितलं की साक्षी मला धमकवायला लागली की तुमच्यामुळे मला ही गन बाहेर काढावी लागली आहे, लवकरात लवकर आश्रमाचे पेपर द्या। मग सायली म्हणते तुम्ही काय म्हणालात मधुभाऊ? मग मधुभाऊ म्हणतात मी तिला म्हणालो की माझा जीव गेला तरी मी तुला आश्रमाचे पेपर देणार नाहीये। मग सायली म्हणते मग त्यावर साक्षी काय म्हणाली? मग साक्षी म्हणाली मला, मधुभाऊ सांगतात की साक्षी मला म्हणाली मग तुमचा जीव द्यायला तयार व्हा। मग अर्जुन म्हणतो तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही इथे उभे होतात, विलास आणि साक्षी इथे, आणि प्रियाच्या स्टेटमेंट प्रमाणे ती तिथे टेबलाच्या मागे होती ना। आता अर्जुन तिथे टेबलाच्या मागे प्रियाचं तिथे रिक्रिएशन करायला असं खाली वाकून बघतो। आणि आता पुढे मधुभाऊ काय झालं सांगत राहा। आता मधुभाऊ पुढचं झालेलं सगळं सांगतायत। आता अर्जुन ते सगळं असं खाली वाकून बघतोय, इकडच्या अँगलने तिकडच्या अँगलने, उजव्या बाजूने डाव्या बाजूने, खालून वरून, सगळ्या फोकसने तो बघायचा प्रयत्न करतो की प्रिया इथून खून कसा बघत असेल। तर बघा, अर्जुनच्या ते लक्षात येतं की समोर साक्षी पाठमोरी असल्यामुळे प्रियाला काहीही दिसलेलं नसणार आहे। त्यामुळे प्रियाने जी साक्ष दिली आहे ती अत्यंत खोटी आहे, कारण कोणी गोळी चालवली हे साक्षीला दिसणं अशक्य होतं, कारण ती ज्या अँगलने बसली आहे त्या अँगलने काहीच दिसत नव्हतं। तर असो, आता मधुभाऊ सांगतात त्यापुढे की काय झालं म्हणून। तर बघा, आता साक्षीने अशी पिस्तूल रोखलेली असते मधुभाऊंवर, आणि प्रेक्षकांनो हे सगळं ना स्क्रीनवर बघायला खूप छान वाटेल तुम्हाला आज, कारण त्या रात्रीच्या सगळ्या आठवणी त्यांनी पुन्हा ताज्या रिक्रिएट केल्या। तर असो, आज मैपतने धम्माल केली आहे। आता बघा काय झालंय। आता हा मैपत म्हणतो त्या दामिनीने आपल्यावर बॉम्ब टाकलाय नागराज शेठ। नागराज म्हणतो काय झालं काय? त्यावर मैपत म्हणतो तो अर्जुन सुभेदार आज त्या थेरड्याला घेऊन गेला ना आश्रमात। नागराज म्हणतो काय? अरे हे तर किमान त्यांचं काल ठरलं असेल ना, मग प्रियाने आपल्याला सांगितलं कसं काय नाही? अरे कालच सगळं झालं असेल ना हे। त्यावरती लगेच मैपत चिडून म्हणतो तुमची लाडाची पुतणी आहे ना ती, कशी सांगाल आपल्याला? नागराज म्हणतो ए बाबा, लाडाची वगैरे काही नाही, ती खोटी पुतणी आहे माझी। मग आता नागराज म्हणतो हे बघ, आता ना साक्षी जेलच्या बाहेर पडली म्हणल्यावर तो अर्जुन सुभेदार चवताळून उठला असेल, तो सगळे साक्षी पुरावे गोळा करत असणार आहे, पण प्रियाने सांगायला हवं होतं यार आपल्याला हे सगळं। मैपत चिडून म्हणतो ती तिच्या त्या डॉक्टर नवऱ्याबरोबर पेशंट तपासत फिरती का काय? जी कामं सांगितली ती करत नाही ती बाई, आणि इकडे तिकडे फिरत राहती। आता आपण तिला फोन करून बघूच ती काय उत्तर देते ते। आता मैपत फोन लावते बरं का प्रेक्षकांना तिला। आता फोनची बेल वाजल्या ही हिरवी पांढरी पडते आणि विचार करते बापरे मैपतचा फोन। आता मी याला सांगितलं की अर्जुन मधुभाऊंना घेऊन आश्रमात गेलाय तर तो मला जिवंतच जाळेल, आता काय करू मी? आणि आता ती फोन रिसीव्ह करते मैपतचा। मैपत म्हणतो हॅलो ओ डॉक्टरीन बाई, काय म्हणता मग, काय खबर बात? त्यावर प्रिया म्हणते कुठे काय, काहीच नाही, सगळं शांत आहे। त्यावर मैपत म्हणतो शांत
अहो असं कसं शांत शांत असं डॉक्टरीन बाई? अहो ज्या घरात अर्जुन सुभेदार, सायली सुभेदार आहे ते घर कसं शांत शांत असं? दिलेलं काम केलेलं दिसत नाही, त्या थेरड्याला बाहेर काढलं का तुम्ही डॉक्टरीन बाई? आता लगेच प्रिया म्हणते नाही नाही, माझे सगळे प्रयत्न सुरू आहेत बरं का, म्हातारा आजच्या पुरतं वाचलंय, पण आता त्याला फार काळ सुभेदार टिकूच देणार नाहीये. आता तेव्हा मैपत असा फोन बाजूला करतो आणि नागराजला म्हणतो, ओ नागराज शेठ, तुमची खोटी पुतणी लईच गुरगुरते हो, तिला पकडायला सापळा लावू का? त्यावर नागराज म्हणतो, मी तुला नाही म्हणलो, तू थांबणार आहे का? त्यावर मैपत म्हणतो, वा वा नागराज शेठ, तुम्ही तर माझ्या पोरीपेक्षा मला लई जास्ती ओळखू लागले हो, थांबा आता हिला दाखवतोच. आता मैपत फोनवर म्हणतो, हॅलो डॉक्टरीन बाई, काय तुम्ही आजकाल आम्ही सांगितलेली कामं चटाचटा पटापटा करायला लागल्यात, त्यामुळे आम्ही तुम्हाला आता पार्टी देणार आहे बरं का. त्यावर प्रिया विचार करते, पार्टी आणि परत? आणि तिला त्या दिवशीचा सगळा तिचा अवतार आठवतो आणि तो फ्लॅशबॅक आठवून प्रिया म्हणते, नको रे बाबा नको, तुमच्या पार्ट्या आजकाल मला फार महागात पडल्यात. त्यावरती मैपत म्हणतो, मग डॉक्टरीन बाई तुम्हाला पार्टी नकोय का? प्रिया म्हणते, असं कुठे म्हणाले मी? मैपत म्हणतो, मग आता कुठे तू? आता प्रेक्षकांनो पुन्हा अर्जुन आणि मधुभाऊंचं रिक्रिएशन दाखवलंय त्यांनी. अचानक अर्जुन जोरात ओरडतो आणि म्हणतो, यस करेक्ट, माझ्या लक्षात आलंय आता या प्रियाला ह्या अँगलने काहीही दिसलेलं नसणार आहे, कारण इथून काही दिसतच नाहीये. आता सगळेजण अर्जुनकडेच बघायला लागतात, खरंच की. आणि आता बघा ते सगळं रिक्रिएशन अर्जुनने सगळं तयार केलेलं असतं आणि पुन्हा मध्येच या मैपतचं आणि प्रियाचं सीन त्यांनी दाखवलाय. मस्त रंगवलाय आजचा एपिसोड एकदम ते झामझूम करून. प्रिया आता मैपतला सांगत असते की हे काय, मी तुमच्या घराजवळच आहे. मैपत म्हणतो, अरे वा, मग लगोलग निघून ये, इथं पार्टीला आल्यावर तुझ्यासाठी ते हे पण आहे, ते काय म्हणतात ना, ते पार्टीत आल्यावर एकदम समोर दिसतं, मग ते असं करतं माणूस, म्हणजे असं सरप्राईज म्हणायचंय मैपतला. नागराज म्हणतो, अरे मैपत त्याला सरप्राईज म्हणता? मैपत म्हणतो, हो का, हा तेच ते, अय पोरी सरप्राईज आहे हा तुझ्यासाठी. प्रिया म्हणते, सरप्राईज आहे? अरे वा, मग तर यावंच लागेल. अहो फायनली तुम्हाला माझी किंमत कळली हा अण्णा सर, हे तर सेलिब्रेट करावंच लागणार आहे. असं म्हणून ही एडी आपली चालली त्या मैपतकडे बरं का प्रेक्षकांनो. एरवी ही हुशारक्या हनते, पण आज ही फसली. तर बघा मैपतही फोन ठेवून देतो. आता प्रिया विचार करते, पार्टी. आता इकडे मैपत नागराजला म्हणतो, अर नागराज शेठ, देव जेव्हा अक्कल वाटत होता ना, तेव्हा पण ही प्रिया त्या सायलीच्या मागं उभं राहून काहीतरी कांड करत असणार आहे, म्हणून तिच्या वाटेची अक्कल तिच्या पदरात पडलीच नाही हा. म्हणून हे बेअक्कल सोंग आपल्या नशिबी आलं पा. मैपतचे डायलॉग भारी असतात प्रेक्षकांना. तर असो, आता रिक्रिएशन कडे वळूयात. आता मधुभाऊंना विचारतो अर्जुन, मग काय झालं? मग आता मधुभाऊ सांगतात, मग मी साक्षीचा असा हात धरला. अर्जुन म्हणतो, मग आधी उजवा का डावा? त्यावर मधुभाऊ म्हणतात, उजव्या हाताने मी असा तिचा डाव्या हाताने मी असा तिचा उजवा हात धरला. मग आता अर्जुन म्हणतो, तुम्ही नक्की हात धरलात का पिस्तूल धरलात मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, मी तिचा हातच धरला आणि मी तिला सांगितलं की मला धमकवतेस ना साक्षी, चालव बरं पिस्तूल. त्यावरती लगेच विलास आला मध्ये आणि त्याने पिस्तुलाला धरलं. आणि आता अर्जुन म्हणतो, म्हणजे विलासने पिस्तूल धरलं तर राईट, कुठल्या हाताने धरलं त्याने? आता मधुभाऊ म्हणतात, त्याचा पण उजवा हात, म्हणजे आधी उजवा आणि मग डावा, त्याने दोन्ही हाताने ते पिस्तूल गच्च धरलं. मग आता तो जो कॉन्स्टेबल आहे ना, तो विलासचं रिक्रिएशन करून दाखवतोय. आता अर्जुन म्हणतो, मग काय झालं? मधुभाऊ पुढे सांगतात की आमच्या जोरात झटापट चालू झाली. मी साक्षीचा हात खाली ओढत होतो आणि विलास ते पिस्तूल ओढत होता. आता खरं तर प्रेक्षकांनो इथे मला एक कळलं नाहीये, विलासने पिस्तूल का धरलं? म्हणजे त्याची अशी इच्छा होती का की साक्षीने गोळी झाडून नये, का साक्षीने गोळी झाडावी? या गोष्टीमध्ये मला जरा कन्फ्युजन झालंय. तर असो, आता ते सगळं रिक्रिएट करून दाखवलंय आपल्याला. ते ढंगचिक 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 असं म्युझिक लावलंय आणि साक्षी, विलास, मधुभाऊ या तिघांची झटापट दाखवली. आता मधुभाऊ म्हणतात, या झटापटीच्या प्रसंगी अचानक विलासने मला असं दूर भिरकवलं आणि आता मी थोडासा असा पडलो खाली आणि मग मी पुन्हा साक्षीकडे मागे वळून बघणार, तेवढ्यात गोळीचा आवाज आला. आता इथे ना त्यांनी साक्षीचं लॉकेट खूप फ्लॅश केलंय प्रेक्षकांनो. त्या झटापटीत गोळीचा आवाज आल्यामुळे मधुभाऊ असे मागे वळून बघतात, हे मधुभाऊ सांगतात. अर्जुन म्हणतो, काय गोळीचा आवाज झाला मधुभाऊ? तुम्ही दूर फेकला गेलात आणि मग आवाज झाला गोळीचा? मधुभाऊ म्हणतात, हो तसंच झालं काहीतरी. अर्जुन म्हणतो, बरं, म्हणजे तुम्हाला गोळीचा आवाज आला तेव्हा साक्षीचा चेहरा कसा होता? कसे हावभाव होते तिच्या चेहऱ्यावर? ती गोंधळलेली होती का तिने मुद्दाम ठरवून गोळी झाडली होती? आता इथे ना मधुभाऊने ते मेन्शन केलेलं नाहीये, पण साक्षीचा चेहरा मात्र आपल्याला इथे दाखवलाय.
मधुभाऊ म्हणतात आम्ही ना सगळेच गोंधळून गेलो होतो त्या क्षणाला, म्हणजे आम्हाला काही कळलंच नाही. मधुभाऊ पुढे म्हणतात गोळी कोणाला लागली हे त्या क्षणाला काहीच कळलं नाही. अर्जुन म्हणतो काय, एक मिनिट. आता तो चैतन्याला म्हणतो ए चैतन्य, अरे यार हे सगळं रेकॉर्डिंग नीट सुरू आहे. चैतन्य हे सगळं खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. चैतन्य म्हणतो डोंट वरी अर्जुन, सगळं रेकॉर्डिंग व्यवस्थित होत आहे. आता अर्जुन मधुभाऊकडे वळून म्हणतो मधुभाऊ मला सांगा तुम्हाला केव्हा कळलं की गोळी झाडली गेली आहे, म्हणजे कोणाला गोळी झाडली गेली आहे हे कसं कळलं? त्यावर मधुभाऊ म्हणतात मला ना काही सुचतच नव्हतं त्यावेळेला, एका वेगळ्याच बधीर अवस्थेत मी गेलो होतो. पण मला एका क्षणाला असं जाणवलं की माझ्या बाजूला उभा असलेला विलास असा हळूहळू हळू खाली येतोय आणि अचानक तो कोसळून पडला. मग त्यावेळेला लक्षात आलं मला की गोळी त्यालाच लागली आहे. आणि आता विलास कशा पद्धतीने पडला हे सुद्धा अर्जुनने त्या कॉन्स्टेबलला रिक्रिएट करायला लावलंय. आता मधुभाऊंना तो विचारतो अर्जुन की कसा पडला विलास, कशा अवस्थेत होता? मधुभाऊ सांगतात हा असा असा माझ्या समोर आडवा पडला. अर्जुन म्हणतो कॉन्स्टेबल दाखवा जरा. आता ते कॉन्स्टेबल असे आडवे पडून दाखवतात. मग आता अर्जुन विचारतो साक्षी या बाजूने होती, विलास या बाजूने खाली पडला, मग विलासच्या कुठे एक्झॅक्टली गोळी लागली? मधुभाऊ सांगतात त्याच्या पोटात मध्यभागी गोळी लागली होती. मला कळून चुकलं होतं की हा खून साक्षीनेच केलाय आणि ती सगळी गोष्ट मला पोलिसांना कळवायला हवी. मला हे सगळं लक्षात येत होतं. त्यावरती सायली म्हणते मग मधुभाऊ तुम्ही फोन लावला का पोलिसांना? यावेळेला तुमचा फोन लागला नाही का? मग आता मधुभाऊ सांगतात बरं का की साक्षी गयावया करायला लागली त्यावेळेला. ती मला म्हणत होती की फोन करू नका पोलिसांना, अजिबात सांगू नका. पण मी मात्र माझ्या विचारांवर तेव्हा ठाम होतो, मी पोलिसांना फोन करणार. हे बोलून मधुभाऊ जरा पॉज घेतात. मग अर्जुन म्हणतो काय इतक्यात काय मधुभाऊ, बोला पुढे काय झालं? मग मधुभाऊ बोलायला लागतात अहो इतक्यात काय झालं, कोणीतरी पाठीमागून जोरात माझ्या डोक्यावरती वार केला आणि त्या वारामुळे मी जोरात जमिनीवर कोसळलो. मला क्षणभर काही सुचलंच नाही. सायली म्हणते काय तुमच्या डोक्यात मारलं? कशाने मारलं असेल मधुभाऊ तुम्हाला? काय म्हणजे काही फील झालं का तुम्हाला? अर्जुन म्हणतो काही धारदार गोष्ट होती का, चाकूसारखी का जड वस्तू होती? मग मधुभाऊ आठवून सांगतात की नाही नाही ती धारदार वस्तू नसावी, भरीव वस्तू असावी, ती काहीतरी जडजड असं होतं किंवा गोल गोल. हा धारदार नव्हती किंवा लागेल असं काही नव्हतं, पण आघात झाला मला. म्हणजे मला खोप लागल्याचं किंवा रक्त आल्याचं मला आठवत नाहीये. डोक्यामध्ये आघात एवढ्या जोरात झाला की मला म्हणजे अगदी बेशुद्ध अवस्थेत गेलो हो मी. तो आघात झाल्या काही सुचलंच नाही. मग आता अर्जुन म्हणतो ओके ओके ठीक आहे थँक्यू सो मच. आता त्या कॉन्स्टेबलला तो थँक्यू म्हणतो आणि ते बाजूला उभे राहतात. आता अर्जुनने चैतन्याला रेकॉर्डिंग बंद करण्यासाठी सांगितली आहे. पुढे बघा प्रेक्षकांनो, पुढचा एपिसोड तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. आता ही येडी आली बरं का मैपतकडे प्रिया. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतो बरं का. तर आता प्रिया तिथे येते आणि मैपतला म्हणते अरे अरे हे काय चाललंय तुमचं, एवढं मला इन्व्हाइट केलं तुम्ही आणि इथे तर काही तयारीच दिसत नाहीये. प्रियाचा गोड गैरसमज झाला होता बरं का की मैपत तिला खरंच काहीतरी सरप्राईज वगैरे देतो की काय. प्रिया म्हणते काय आणलंय सरप्राईज माझ्यासाठी, लपून बिपून ठेवलं का काय ते सरप्राईज? मैपतीची सॉलिड घेतो फिरकी प्रेक्षकांनो. काही म्हणा तुम्ही, मैपतच तिला बरोबर वटणीवर आणतो. आता मैपत तिला म्हणतो कसली हुशार आहे ग प्रिया तू. आता नागराज म्हणतो अगं मग ही काय साधी सुधी पार्टी वाटली काय तुला? अगं मैपतनं सॉलिड प्लॅन केलाय ग तुझ्यासाठी, मोठा प्लॅन करून ठेवलाय. आता प्रियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, खरंच की काय? नागराज म्हणतो कसली मदत करते ग प्रिया तू आम्हाला, सुभेदारांच्या घरची बित्तम बातमी तू आम्हाला सतत देत असते नाही का? नाही म्हणजे सुभेदारांच्या घरात टाचणी जरी पडली ना तर ही लगेच आपल्याला येऊन सांगते नाही का? अरे अर्जुनला तर कुठेच जाऊ देत नाही ना तू. नाही म्हणजे एवढी मदत करते तू आम्हाला म्हणल्यावर तुला सरप्राईज मिळायला पाहिजे का नाही काय रे मैपत? मैपत म्हणतो म्हणजे काय मिळालंच पाहिजे. आपल्या माणसाचं कौतुक करायला मैपत शिकरे कधीच मागं हटत नसतो. त्यावर प्रिया आता शान मारत म्हणते बरं का अरे त्या सुभेदारांच्या घरी जे काही घडतं ना त्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. अर्जुनने श्वास जरी घेतला ना तरी मला कळतं. आता मैपत म्हणतो काय सांगते? प्रिया म्हणते हा अरे तो काय दिवसभर घरातच पडलेला असतो आणि त्याच्या बायकोबरोबर केसची चर्चा करत राहतो. अरे तो पुढे काय करणार आहे ना अर्जुन सुभेदार मला आधीच कळलेलं असतं सगळं. मैपत म्हणतो काय सांगते? आता प्रिया पुढे म्हणते अरे तुम्हाला सांगते मी, तो अर्जुन सुभेदार येत्या काही दिवसात या म्हाताऱ्याला मधुभाऊला आश्रमात घेऊन जाणार आहे आणि ते एवढंच नाही बरं का, म्हणजे तिथे तो जाऊन ते सगळं खुनाच्या रात्रीचं रिक्रिएशन करणार आहे म्हणे. म्हणजे त्या खुनाच्या रात्री काय काय घडलं ते वदवून घेणार आहे तो म्हाताऱ्याकडून.
आता मैपत पुन्हा म्हणतो काय सांगते प्रिया. आता प्रिया पुन्हा म्हणते अरे त्या अर्जुन सुभेदारला मी बरोबर ओळखायला लागले. अरे त्या सुभेदारने काही करायच्या आधी मी त्या मधुभाऊला त्या म्हाताऱ्याला असं बाहेर काढणार आहे बघा. आता मैपत म्हणतो काय सांगते प्रिया, गो किती महत्वाची आहे ग तू आमच्यासाठी. प्रिया किती काय करते ग तू आमच्यासाठी. खरंच बाबा मला ना तुझं हे सगळं काम पाहिलं ना लगेच टचकन डोळ्यात पाणीच येतं पाय प्रिया. प्रियाला वाटतं वावा काय काम करतोय आपण. मैपत खुश झालाय. आता मैपत पुढे म्हणतो तुला सरप्राईज बोललो होतं ना मी प्रिया, मागवतो तुझ्यासाठी मागवतो. आता प्रिया एक्सायटेड होऊन म्हणते काय सांगताय, सरप्राईज कॅश तर नाहीये ना. नाही म्हणजे कॅशपेक्षा मला आता आजकाल ज्वेलरी पण चालायला लागली आहे, म्हणजे दागिन्यांबद्दल बोलते ती. आणि म्हणते पण कॅश कसं बेटर राहील नाही का. त्यावर नागराज म्हणतो थांब थोडा धीर धर, दिसल तुला सरप्राईज काय आहे. मैपत जोरात ओरडतो आता अय रे पोरा, अरे त्या डॉक्टरीनबाईचं सरप्राईज घेऊन ये रे. आता तिथे ना प्रेक्षकांनो आता थोडंसं इथे मला घाबरायला झालं बरं का. आता मैपतने एका माणसाला मारहाण करून आणलंय. त्याचे 2 गुंड एका माणसाला कॉलर पकडून आणतात. तो माणूस गयावया करत असतो. मैपत म्हणतो बघा डॉक्टरीनबाई काय सरप्राईज पाहताय ना, बघा उघड्या डोळ्यांनी बघा ते सरप्राईज. प्रिया सॉलिड घाबरलेली असते. मैपत म्हणतो बघायचं सरप्राईज, पापणी पण लवली नाही पाहिजे तुमची. आता मैपतने पापणी लवते न लवते तोच मला तर समजलंच नाही, त्या माणसाला तिथेच ठार केलंय प्रियाच्या समोर. बाप रे, प्रिया पांढरी पिवळी कोणते कलर तिच्या चेहऱ्यावर दिसले असतील ना, कांट इमॅजिन. एवढी घाबरली आहे ती, घाम फुटलाय तिला. तर बघा पुन्हा इथे आता मधुभाऊ आणि अर्जुनचा सीन दाखवलाय आश्रमातला. आता अर्जुन म्हणतो तुम्हाला ते स्टेटमेंट आठवतंय ना. त्यावर सायली म्हणते कुठलं स्टेटमेंट. प्रियाने स्टेटमेंट दिलं होतं की मधुभाऊ आणि विलासमध्ये झटापट सुरू होती आणि त्यावेळेला मधुभाऊंनी विलासला खिडकीजवळ ढकललं. आता हे सगळं आठवते सायली. आणि मग अर्जुन म्हणतो आपल्याकडे रिपोर्ट आहेत, मधुभाऊंच्या डोक्याला मार लागला होता, अगदी क्लिअरली सगळं लिहिलंय त्यात. विलासला कुठेच मार लागलेला नव्हता, त्याला फक्त गोळी लागलेली आहे, बाकी त्याच्या शरीरावर काहीच आघात झालेला नाहीये. हे स्टेटमेंट खूप मोठं लूप आहे. म्हणजे प्रिया कशी खोटं बोलते हे अर्जुनला इथे सांगायचंय. सायली म्हणते म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्रिया जिथे लपली होती तिथून काहीच दिसत नाहीये का, म्हणजे विलासला काही लागलेलंच नाहीये, या गोष्टीचा आपल्याला खूप उपयोग होईल ना. त्यावर अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय, खूपच. आता मधुभाऊंचं हे स्टेटमेंट आणि प्रियाचं आधीचं स्टेटमेंट मी अगदी व्यवस्थित रेकॉर्ड करणार आहे. अँड आय एम व्हेरी शुअर मला खूप सारे लूप सापडणार आहेत, म्हणजे तफावत सापडणार आहे अर्जुनला प्रिया आणि मधुभाऊंच्या स्टेटमेंटमध्ये. अर्जुन म्हणतो, चैतन्य म्हणतो अरे अर्जुन प्रिया खोटं बोलली आहे, त्यामुळे तिचे या सगळ्या गोष्टीमध्ये अडकण्याचे चान्सेस खूप वाढलेत यार. त्यावर अर्जुन म्हणतो येस, आता तू बघच त्या प्रियाला तिच्या स्टेटमेंटमध्ये मी कसं अडकवतोय ते, ती खोटं बोलली, आता हे सगळ्यांना समजणार आहे. सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला आणखीन काही सांगायचं आहे का. त्यावर मधुभाऊ म्हणतात मला जेवढं आणि जितकं आठवत होतं ना ते मी सांगितलंय. आता ते पोलीस म्हणतात की अर्जुन सर तुम्हाला दिलेला वेळ संपलाय. मग अर्जुन म्हणतो हो थँक्यू सो मच, आमचं काम झालंय. आता हे सगळेजण आश्रमातून निरोप घेत असताना पुन्हा मधुभाऊ थोडेसे भावूक झालेत, ते अगदी विदिन अ सेकंडच दाखवलंय त्यांनी. अर्जुन म्हणतो चला मधुभाऊ आपण निघूयात. मग सायली म्हणते मधुभाऊ निघूयात आपण, आपल्याला हे सगळं करणं खूप गरजेचं होतं ना, पण आता काळजी करू नका, नीट होईल सगळं, निघूयात आता आपण. आता सायली निघा असं म्हणत असते मधुभाऊंना, पण त्यांचा पाय काही ओढे ना, शेवटी त्यांची वास्तू येते प्रेक्षकांनो. आणि असं आपल्या वास्तूतून कोणाला जावं वाटतं का हो, कधीच नाही. तर आता सायली म्हणते मधुभाऊ माझा पण पाय नाही निघते हो इथून, ही वास्तू माझ्यासाठी एक घर नाहीये, हे सर्वस्व आहे माझ्यासाठी, माझं मंदिर आहे हे, मला तुमच्या भावना कळतायत मधुभाऊ. मग आता अर्जुन म्हणतो सायली तुमचं हे मंदिर तुम्हाला लवकरच मी परत देणार आहे, आणि तुम्ही मधुभाऊंना जे सांगितलं होतं ना ते आता तुम्ही पण लक्षात ठेवा. आता हे सगळेजण निघालेत बरं का. मधुभाऊंचे डोळे जरा पाणावलेले असतात. निघूयात का, अर्जुन या दोघांना म्हणतो चला निघूयात. मग आता हे सगळे फायनली आश्रमातून निघाले. पण आता पुढे बघा प्रेक्षकांना मैपतने कसं दमकवलंय प्रियाला. हा पण आश्रमातून निघताना मात्र सायलीने तिथे नमस्कार केलाय आश्रमाला आणि मग हे निघालेत. तर बघा आता इकडे प्रियाची सॉलिड तंदरलेली असते. प्रिया म्हणते तुम्ही का मारलं, तुम्ही या माणसाला का, काय केलं होतं याने. त्यावर मैपत म्हणतो अगो प्रिया आमचा माणूस हा होता, आता नाही येतो. काय ना म्हणजे अगं हा आमचा खबरी होता, खबरी, तो ना आम्हाला बातम्या द्यायचा, आम्हाला त्याने जी खबर द्यायला पाहिजे तो ती देतच नव्हता, म्हणून झाडली गोळी, संपवलं त्याला. प्रिया खूप घाबरते आता. आता नागराज म्हणतो प्रिया तुला काय एवढा घाम आलाय दरदरून, काय झालं, तू तर सगळी कामं करतेस ना आमची.
अगं तू सुभेदारांच्या सगळ्या बातम्या आम्हाला देते का नाही. आता प्रियाला सॉलिड घाम आलेला असतो. प्रिया आता काहीच बोलत नाही आणि तिची बोबडी वळालेली दाखवली आहे. तर बघा आता इकडे अर्जुन मधुभाऊ हे सगळे गाडीत निघालेले असताना काही मुद्दे ते डिस्कस करताना ऐकवलेत आपल्याला. आता सुरुवातीला तर हा अर्जुन विचारतो तुम्ही बरे आहात ना मधुभाऊ. त्यावर मधुभाऊ म्हणतं हो मी ठीक आहे. आता अर्जुन म्हणतो खरंच सांगू मधुभाऊ तुम्ही ग्रेट आहात. तिथे कुणाच्या जागी जाऊन सगळं ते आठवणं वगैरे सोपं नाहीये. खरंच तुम्ही ग्रेटच आहात. गुड जॉब. त्यावर मधुभाऊ म्हणतात तुम्ही मला धीर दिला म्हणून शक्य झालं ना जावई बापू. त्यावर सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही धीराचे आहातच. कुठल्याही संकटावर मात कशी करायची नाही हे मी तुमच्याकडनं शिकली आहे. आता बघा हा चैतन्य म्हणतो मधुभाऊ आज तुम्ही हे जे काही रिक्रिएट करून दाखवलं ना हा खूप मोठा ब्रेक थ्रू आहे आपल्यासाठी. म्हणजे तुम्ही जी खुनाची जागा सांगितली ना ती प्रियाने तिच्या रिक्रिएशनमध्ये सांगितली आहे. पण आज लक्षात आलंय की ती प्रिया जिथून लपली होती ना तिथून तर तिला खून दिसतच नव्हता. ही प्रिया कुठल्या बेसिसवर बोलली की मधुभाऊंनी गोळी झाडली म्हणून. आता कसं असं प्रेक्षकांनो इथे एक मुद्दा मला सांगायचा आहे. रिक्रिएशन करताना जे खरं बोलतात ना त्यांच्या तोंडून सगळं पटापट निघतं. कारण त्यावेळेला काय काय झालं हे सगळं आठवायची गरज नसते ना त्यांना. पण जे लोक खोटं बोलतात ना त्यांना सगळं आठवून सांगावं लागतं. आता प्रियाने तिच्या रिक्रिएशनमध्ये बऱ्याच गोष्टी पटापट खोटं बोलून सांगितल्यात पण काही मुद्दे बरोबर धरले जातात जे अर्जुनने आज धरलेत. सायली विचारते अहो हा मुद्दा आणि हे सगळे पुरावे तुम्ही आता कोर्टात मांडणार ना. अर्जुन म्हणतो नाही सध्या सायली कारण आपल्याला या छोट्या मोठ्या पुराव्यांचा उपयोग नाही होणार आहे. आपल्याला याची चैन तयार करायची आहे आणि ती कोर्टात सादर करायची आणि ती लवकरच. चैतन्य म्हणतोय त्याचवर तर अभ्यास करतोय ना आम्ही. हे सगळं तयार करून दाखवायचं आपल्याला कोर्टात. आता अर्जुन पुढे म्हणतो प्रियाच्या एका स्टेटमेंटमध्ये पण तफावत आहे. प्रिया म्हणाली होती की मधुभाऊंनी विलासवर अटॅक केलाय पण विलासच्या चेहऱ्यावर कसल्याच जखमा नाहीये किंवा कसलाही आघात केलेला काहीच असं खून नाहीये. आता तिने हे जे काही स्टेटमेंट दिलं ना ते खोटं आहे. आता त्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. त्यावर आता सायली म्हणते देवी आई यांच्या कामाला यश मिळू देत. आता हे निघालेत गाडीत. पुन्हा मैपत आणि प्रियाचं सीन दाखवलाय. आज त्यांनी दाखवलंय छान बघायला मजा आली आहे. तर बघा आता इकडे मैपत प्रियाला घाबरवत असतो आणि धमकवत असतो. मैपत प्रियाला म्हणतो ओ डॉक्टरीनबाई काका काहीतरी विचारताय उत्तर द्या. अर्जुन सुभेदारच्या खबरा देते का आम्हाला. काय येत्या काही दिवसात ना अहो तो अर्जुन सुभेदार आत्ता गेलाय. आत्ता येत्या काही दिवसात नाही आत्ता. मागच्या टायमाला तो गेला होता ना तेव्हा साक्षीच्या विरोधात त्याने बचकाभर पुरावे आणले होते. आता त्याने थेरड्याला सोबत नेलंय. तो काय करणार आता डॉक्टरीनबाई सांगा बरं. तो सुभेदार आश्रमात चालला होता तेव्हा तू काय करत होती प्रिया. काय करत होती तू. अरे जिकडं पार्टी दिसली तिकडं तोंड मारत फिरती तू. आता मैपत त्या माणसाला त्याच्या म्हणतो अय ऐक रे या माणसाला जिथं पुरशील ना तिथं एक मोठा खड्डा कर रे. आता प्रिया घाबरत्या प्रेक्षकांनो. मैपत म्हणतो मोठा करा रे तो खड्डा कारण आता याच्याच बाजूला आपल्याला ही 50 किलोची गोणी पण पुरायचीच आहे लवकरच. प्रिया घाबरते आणि म्हणते नाही बघा अण्णा सेठ असं करू नका हो असं करू नका. आता मैपत आणि नागराज एकमेकांकडे बघायला लागतात तेव्हा तिथून प्रिया पळून जायचा प्रयत्न करते. आता या मैपतचे 2 गुंड दाराजवळच उभे असतात. प्रियाला ते पळू देत नाहीत आणि दरवाजा लावून घेतात. असं असतं प्रेक्षकांना वाईट लोकांच्या संगतीत आलं ना की असे वाईट परिणामच भोगावे लागतात. प्रिया जे काही वागते जे काही करते ना त्याचे परिणाम खूप गंभीर होणार आहे. आणि तसंही खोट्याचे दिवस जास्ती नसतात. शेवटी सत्य समोर येतच आणि तसंच काहीतरी होणार आहे मालिकेत सुद्धा. शेवटी विजय सत्याचाच होतो. तर असो आता पुन्हा गाडीमध्ये सायली अर्जुन सगळे येताना दाखवलेत. आता अर्जुनला काही मुद्दा आठवतो. तर सायली म्हणते काय झालं कसला विचार करताय. अर्जुन म्हणतो ॲक्च्युली काय झालं आश्रमामध्ये मधुभाऊ जेव्हा बोलले तेव्हा मला एक गोष्ट जाणवली आहे. आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही म्हणतायत की साक्षीने विलासला गोळी झाडली. तुम्ही जेव्हा पोलिसांना फोन करण्यासाठी मागे वळलात ना तेव्हा कोणीतरी जड वस्तू मारली तुमच्या डोक्यात बरोबर. मग मधुभाऊ म्हणतात अगदी बरोबर. मग आता ही तन्वीने जे स्टेटमेंट दिले ना मधुभाऊ तिचं असं म्हणणं आहे की विलासला तुम्ही लोटलं होतं. म्हणजे विलासने हे सगळं मुद्दाम केलं किंवा तन्वीच्या बाकी स्टेटमेंटमध्ये हे स्टेटमेंट सगळं खोटं असेल तर म्हणजे झटापटीमध्ये तुम्ही विलासला मारलं असं तिने सांगितलंय. तिच्या स्टेटमेंटमध्ये खूप तफावत आहे. म्हणजे ते सगळं विलासने केलंच नसावं. तो वार विलासने केलाय असं तन्वीने सांगितलं ना तर मला असं वाटते तिथे तिसरी व्यक्ती असू शकते अजून जी वार करू शकते. सायली म्हणते कुठली तिसरी व्यक्ती. मग अर्जुन म्हणतो तीच म्हणजे तन्वी. आता यांना आश्चर्य वाटतंय सगळ्यांना आणि मधुभाऊंना सुद्धा. आता इकडे प्रिया
पळता पळता मागे वळते. आता तिला कळलंय बरं का की आपल्याला इथून पळून जाता येणार नाहीये. मैपत तिला धमकवतो आणि म्हणतो, मला सांगा ओ डॉक्टरीनबाई इकडे पहा, मला सांगा तुम्ही या टायमाला आम्हाला खबरी दिल्या नाही, अर्जुनला थांबवलं नाही, तुम्हाला का पोसायचं याचं उत्तर द्या डॉक्टरीनबाई. प्रिया गयावया करते आणि म्हणते, मी अर्जुनला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले हो, मी त्या म्हाताऱ्याला पण अडकवण्याचा प्रयत्न केला, पण तो अर्जुन त्याला घेऊन गेलाच. मी काय करणार होते सांगा बरं. आता लगेच नागराजला पुळका येतो प्रियाचा आणि म्हणतो, जाऊ दे रे मैपत, अरे ती प्रयत्न करते ना, जाऊ दे तिला, जाऊ दे. अरे एक प्लॅन तिचा हरला म्हणून काय झालं, म्हणजे एक प्लॅन तिचा फ्लॉप झाला असेल पण ती बरोबर अर्जुनला थोपवणार बघ, ती त्या म्हाताऱ्याला असं बाहेर काढणार बघ. आता त्यावर प्रिया म्हणते, हो 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 प्रॉमिस प्रॉमिस. मग आता मैपत म्हणतो, खरंच का प्रॉमिस डॉक्टरीनबाई काय. त्यावर आता प्रिया म्हणते, हो हो खरंच प्रॉमिस. प्रिया खूप घाबरलेली असते. आता मैपत म्हणतो, प्रॉमिस पाळायचा डॉक्टरीनबाई, आता सरप्राईज नाही मिळणार, डायरेक्ट डिचक्याव. त्यावर प्रिया म्हणते, नाही नाही मला माफ करा ना, मला जाऊ द्या ना. आता हा नागराज तिची पर्स देतो तिच्या जवळ आणि म्हणतो, जा जा प्रिया जा. अरे बघ मैपत तिची हालत कशी झाली आहे, तुला गोळी चालवायची गरजच नाही, अरे आधीच घायाळ केलेस तू तिला. आता तू एक शब्द जरी बोललास ना तर ती उताणी पडेल इथे या माणसासारखी. मग आता मैपतने तिला बंदूक दाखवली आणि ती पळाली तिथून. प्रेक्षकांनो आता इकडे बघा, पुन्हा आता शेवटचं सीन बघताय तुम्ही. आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ ती तन्वी असेल तर. आता मधुभाऊ म्हणतात, प्रियाने खरंच माझ्या डोक्यात वार केला असेल, जावई बापू तुम्हाला असं वाटतंय खरंच. त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघा तन्वीच्या बोलण्यामध्ये ना खूप खोटेपणा दिसतोय आणि त्यातनं आपल्याला आधी माहित नव्हतं की तन्वी आणि साक्षी आधी एकमेकींना ओळखतात, पण आता आपल्याकडे त्याचे पण पुरावे आहेत. आता तन्वी हे सगळं नाकारू शकत नाही ना. हे बघ चैतन्य, तू आता एक काम कर, सगळे फिंगरप्रिंट्सचे रेकॉर्ड काढ बरं तुझ्या मोबाईलमधले. माझ्या अंदाजाप्रमाणे त्या वासवरती कोणाचेच फिंगरप्रिंट्स नव्हते ना. त्यावर चैतन्य म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, अरे त्यात कोणाचेच फिंगरप्रिंट्स नव्हते. अर्जुन म्हणतो, आय नो दॅट, म्हणूनच मी माझ्या स्टेटमेंटमध्ये नेहमीच सांगत आलोय की त्या वासवरचे फिंगरप्रिंट्स कोणीतरी मिटवलेत. आधी वाटत होतं की साक्षीने केलं असावं, पण आता लक्षात आलंय माझ्या की ती तन्वी पण असू शकते. सायली म्हणते, अहो पण हे कसं कळणार आपल्याला, प्रिया तर काही बोललेली नाही ना या बाबतीत, ती तर सगळं खोटंच बोलते. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे ती सगळं सांगणार, सगळं सांगणार. हे बघ चैतन्य, एक काम कर, मी सांगितलेलं लेटर टाईप कर आणि मी ते लेटर माझ्या घरी घेऊन ये. आता सायली म्हणते, कसलं लेटर, काय करायचंय. त्यावर आता अर्जुन म्हणतो, आता बघा तुम्ही काय काय होतंय ते. आता हे लेटर, सायली विचारते अर्जुनला, कसलं लेटर, कसलं पेपरवर्क देणार आहात तुम्ही या प्रियाला. त्यावर अर्जुन म्हणतो, आता तुम्ही उद्या फक्त मजा बघा, तन्वी अश्विन सुभेदारची मज्जा. तर प्रेक्षकांनो हा एपिसोड भारी होता की नाही, मजा आली ना तुम्हाला. मला तर आज खूप मजा आली एपिसोड बघताना आणि सांगताना सुद्धा. असेच इंटरेस्टिंग एपिसोड आपल्या समोर आता यावेत, हीच काय ती विश आहे आपल्या सगळ्यांची. तर असो, भेटूयात प्रेक्षकांनो उद्याच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद, काळजी घ्या. पण आज प्रियाला मैपतने सॉलिड जलवा दाखवलाय, मजा आली. आगीतून फुपाट्यात पडणारी प्रिया. तर बघूयात आता पुढे प्रिया कशी कशी फसत जाते. तर प्रेक्षकांनो तुमचा कमेंट्स मला नक्की कळवा, तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत असते. भेटूयात उद्या, टेक केअर, धन्यवाद.